आणि पवार कुटुंबातून एक महत्त्वाची बातमी आहे। मी आधीच राजकारणामध्ये आलो असतो तर तेव्हाच फूट पडली असती, असं राजेंद्र पवार यांनी म्हटलंय। शरद पवार यांचे पुतणे असलेले राजेंद्र पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाल्यानंतर पवार गटामध्ये उभी फूट पडल्याचं चित्र सध्या राज्यामध्ये निर्माण झालंय आणि याच पार्श्वभूमीवर राजेंद्र पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। दादा पवार साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात जेव्हा राजकीय क्षेत्रात ते आले आणि त्यांनी पुढे राजकीय क्षेत्रात त्यांनी भाग घ्यायला सुरुवात केली, त्यावेळी नंतर जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा मात्र मी 2 वेळा या छत्रपती कारखान्यात इंटरेस्ट दाखवला होता। परंतु पवार साहेबांनी दोन्ही वेळा मला सांगितलं की आपण या क्षेत्रात जाऊ नये आणि तो त्यांचा विचार होता किंवा त्यांचा आदेश होता आणि तो आम्ही त्यावेळी पवारसाहेब प्रमुख असल्यामुळे तो मी मानला। मला असं वाटतं की कदाचित तो पॉलिटिकल जरी निर्णय असला तर त्यांना राजकारण जास्ती समजतं आणि मला असं वाटतं की त्या काळात कदाचित मी राजकीय क्षेत्रात आलो असतो तर जी आज काही परिस्थिती दिसती त्याची सुरुवात त्याच वेळी झाली असती। परंतु जे काही झालं ते चांगलं झालेलं आहे। येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीला ननंद विरुद्ध भाऊजे असा सामना होणार आहे। सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित झालेलं आहे, कसं बघता आपण याकडे? ते असं खरं तर व्हायला नको होतं आणि हे तसं आमच्या कुटुंबात वेदनादायक आहे। परंतु याचबरोबर 50-50 वर्ष जी कुटुंब या बारामतीतली मतदार कुटुंब जी आमच्या सगळ्यांच्या पवारांच्या सोबत आहे, त्यांना जेव्हा मतदान करायचं असेल किंवा त्यांच्यावर एखाद्याने कोणी प्रेशर टाकलं तर त्यांच्या ज्या लोकशाही तत्वाच्या बाबतीत जे त्यांच्यावर मानसिक दडपण जे येणार आहे ते खूप मोठं असेल।